केला। पाहुयात पुढची बातमी। राजस्थानमध्ये एका पाकिस्तानच्या रेंजर्सच्या जवानाला अटक करण्यात आली आहे। भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करायचा हा प्रयत्न करत होता। 23 एप्रिलला घुसखोर पाकिस्तानी रेंजरला अटक झाली। पाकिस्तानी सैनिकाच्या वापसीसाठी पाकिस्तानचा प्रस्ताव अद्यापही देण्यात आलेला नाहीये। पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी कमी केली आहे। 450 किलोमीटर रेंज असलेलं क्षेपणास्त्र अब्दाली डागून हे भारताच्या विरोधात सज्ज असल्याचा दावा सुद्धा पाकिस्तानने केलाय। बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीच्या तयारीला भारताने चिथावणीखोर असल्याचं म्हटलं। पाकिस्तानचं अशा प्रकारचं क्षेपणास्त्र प्रक्षेपण म्हणजेच तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न आहे असं भारतानं म्हटलंय। भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीमुळे पाकिस्तान पार घाबरून गेलेला आहे आणि एका अहवालाच्या नुसार पाकिस्तानवरती भारतानं हल्ला केला तर पाकिस्तान केवळ 4 दिवसांमध्ये भारताच्या समोर गुडघे टेकू शकतो अशी परिस्थिती आहे। कारण पाकिस्तानकडे 4च दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सध्या शिल्लक आहे। युद्ध झालं तर पाकिस्तान 96 तासांच्या वर टिकू शकणार नाही असा अंदाज आहे। आर्थिक संकट असल्यामुळे पाकिस्ताननं आपला शस्त्रसाठा युक्रेनला विकल्यानं त्याच्याकडे सध्या शस्त्रसाठ्याची टंचाई आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे।